students. Today we are going to see one theorem, theorem of areas of similar triangles. First see the statement. When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजेच काय, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो इतका असतो. तर हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ डायग्राम. इथे मी डायग्राम काढली. याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स दिसतात, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, ट्रायंगल ABC मध्ये हाईट आपण घेतली आहे AD आणि इन ट्रायंगल PQR हाईट इज PS. ओके, आता थेरम म्हटला की पहिल्यांदा गिवन मध्ये काय बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, AD परपेंडिकुलर टू BC and PS perpendicular to QR. ओके, नाउ राइट टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय लिहायचंय बघा, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स मीन्स व्हॉट, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to काय म्हटलं, रेशियो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजेच AB जर आपण घेतली, AB स्क्वेअर असणार आहे, तर AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ स्क्वेअर विच इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर विच इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आता इथे तीन पेअर्स मिळाले. तीन पेअर्स पैकी तुम्हाला एका पेअर साठी तुम्ही प्रूफ लिहिलं तरी सुद्धा ते पुरेसं आहे. नाउ राइट प्रूफ. आता प्रूफ मध्ये सुरुवातीला काय बघायचंय बघा, पहिल्यांदा या दोन्ही ट्रायंगलचा रेशो लिहून घ्यायचा. आता एरिया रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याच्या तीन आपण काय म्हणतात त्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. सुरुवातीलाच या टॉपिकच्या सुरुवातीलाच तीन कंडिशन्स बघितलेल्या आहेत. म्हणजे जर दोन ट्रायंगलचा जर तुम्हाला एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल तर तो कशामध्ये असतो, कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असतो. तर इथे पहिल्यांदा बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर याचा रेशो कोणाला इक्वल असतो, द प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट अँड बेस. म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आणि हाईट असेल त्या दोघांचा जो प्रॉडक्ट आहे त्याच्या रेशो इतका, त्यांच्या रेशो इतका असतो. म्हणजे आता ABC आणि PQR या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये ABC मध्ये BC इज अ बेस अँड AD इज हाईट विच इज इक्वल टू, इथे काय येईल सांगा, QR इंटू PS. QR इंटू PS. आता हेच मी जरा सेपरेट आउट करते, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. ओके, नाउ आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये ट्रायंगल ABD हा एक ट्रायंगल जो दिसतो आणि या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल PQS हे जे दोन ट्रायंगल आहेत ते तुम्हाला सिमिलर आहेत असं प्रूव्ह करायचं. मग ते कसं करणार बघा, इन ट्रायंगल ABD and triangle PQS which parts are congruent. इथे सिम्बॉल्स तुम्हाला दिसतात. अँगल B is congruent to angle Q. म्हणजे एक पेअर तुम्हाला मिळाली. सेकंड पेअर काय असेल सांगा, अँगल ADB is equal to or is congruent to angle PSQ by each of 90 degree. म्हणजे इथे लिहायला अँगल B is congruent to angle Q, ते म्हणा given angle ADB is congruent to angle PSQ each 90 degree. Therefore, triangle ABD is similar to triangle PQS by which test? AA test. By which test? AA test. Okay. Now, if two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. So AB upon PQ, मग AB ची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे
PQ which is equal to BD upon QS which is equal to AD upon PS. इथे CSST. ओके, आता याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट साइड्स आहेत तेवढ्याच आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. म्हणजेच कोणती घेणार सांगा तुम्ही? AB upon PQ is equal to AD upon PS. आता ह्याच मी हेच दोन रेषा आपण काय घेतले ते तुमच्या लक्षात येईलच. याला इक्वेशन नंबर 2. ओके, नाउ गिवन मध्ये तुम्हाला काय म्हटले बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ट्रायंगल ABC is similar to triangle PQR. That is given. इथे सुद्धा if two triangles are similar, their corresponding sides are in proportion. इथे सुद्धा तीच प्रॉपर्टी यूज करायची आहे. AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PM. ओके, आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे इम्पॉर्टंट रेशो वाटतात तेच इथे घ्यायचे. तर AB upon PQ मी कोणते रेशो घेते बघा, अपॉन QR. याला इक्वेशन नंबर 3. ओके, नाउ फ्रॉम इक्वेशन 2 and 3 काय दिसते तुम्हाला? इक्वेशन 2 आणि 3 मध्ये काय म्हणते बघा, AB upon PQ is equal to AD upon PS and in equation number 3 AB upon PQ is equal to BC upon QR. म्हणजे 2 आणि 3 याची LHS सेम आहे बघा. AB upon PQ, here also AB upon PQ. मग जर LHS सेम असेल तर RHS पण काय असतात? सेम असतात. सो इथे आपण असं म्हणू शकतो फ्रॉम AD upon PS is equal to BC upon QR. याला रिझन द्या फ्रॉम 2 and 3. ओके, नाउ आता याला मी इक्वेशन नंबर 4 म्हणते. म्हणजे हे जे आपल्याला मिळाले त्याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणू. नाउ इक्वेशन 1 आणि 4 जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे BC upon QR into AD upon PS दिसते, बरोबर. मग या AD upon PS याची जर व्हॅल्यू मी BC upon QR लिहिली तर चालू शकतं. तर मग इथे लिहा फ्रॉम 1 and 4 we get area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR into BC upon QR. मी इथे AD upon PS ची व्हॅल्यू काय लिहिली आहे? BC upon QR. सो BC into BC BC square upon QR into QR QR square. लक्षात आलं? आणि याच पद्धतीने आपण या राहिलेल्या सुद्धा साइड ज्या आहेत त्या याच पद्धतीने घेऊ शकतो. इथे लिहायचं मग सिमिलरली we can prove area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to राहिलेल्या दोन साइड्स बघा, AB square upon PQ square which is equal to AC square upon PR square. ओके, याच पद्धतीने